जय गजानन. आज आपण धनु राशीसाठी मार्च 2026 हा महिना कसा असणार आहे, काय घडामोडी घडणार आहे तुमच्या ह्या महिन्यामध्ये. जॉब असेल, व्यवसाय असेल, हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, पारिवारिक असेल, ओव्हरऑल असेल की कसा हा महिना ओव्हरऑल तुमच्यासाठी जाणार आहे हे आपण बघणार आहोत. सो ह्या रिडिंगला स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका की तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली किंवा नाही झाली. बऱ्याचदा काहींना होत नाही, कारण ही जनरल प्रिडिक्शन आहे आणि बऱ्याच जणांचे कार्मिक बॅलन्सही बघायचं असतं की आपले कर्म काय आहेत. मी सिरियसली सांगते, हे नाही सांगत मी व्ह्यू वाढवण्यासाठी की ठीक आहे बाबा काही पण नाही सांगू शकत. आपले कर्म खूप महत्वाचे असतात. चला आपल्या आपल्या इष्टदेवतेचं नाव घेऊन मी पण घेते, तुम्ही पण घ्या. सगळ्यात अगोदर आपण बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे. जॉब कसा जाणार ह्या महिन्याला. स्टेबिलिटीचा महिना आहे, म्हणजे सगळ्या काही गोष्टी स्टेबल राहतील. अचानक थोडाफार काही पैसा येण्याची शक्यता तुम्हाला आहे. इन्क्रीमेंट होण्याची शक्यता तुमची या महिन्यामध्ये आहे. सगळ्या काही गोष्टी स्टेबल राहतील. आतापर्यंत जे मिळवलेलं आहे, जे कमवलेलं आहे ते स्टेबलच राहणार आहे. असं नाही की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट होईल, काहीच नाहीये. सगळं म्हणजे छान पद्धतीने कामली तुम्ही या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी घेणार आहात. व्यवस्थित सगळं काही राहणार आहे. प्रॉब्लेम्स कुठलाच काही होणार नाहीये जॉबवाल्यांसाठी. आता व्यवसायासाठी बघून घेऊ. व्यवसाय तुमचा एकाचा 2 होण्याची शक्यता खूप आहे या महिन्यामध्ये. म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत मिळवत आले होते, जे तुम्हाला हवं होतं, त्या सगळ्या गोष्टी मिळवून तुम्ही मटेरियलिस्टिक गोष्टींकडेही इन्व्हेस्टमेंट करणार. म्हणजे जर तुम्हाला घर घ्यायचं होतं, शेती म्हणजे काही प्रॉपर्टी घ्यायची असेल, कुठल्याही काही गोष्टी घ्यायच्या असतील तर ते तुम्ही या महिन्यामध्ये अचीव करू शकणार. फक्त 2 पटीने तुम्हाला मेहनतही जास्त घ्यायची आहे. आणि सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह असतील. मेडिकल क्षेत्रात जे असतील त्यांच्यासाठी हा महिना बेस्ट असणार आहे. जे मेडिकल क्षेत्रात असतील, जे म्हणजे तोही व्यवसाय झाला एकंदरीमध्ये, तर त्यांच्यासाठी हा महिना बेस्ट असणार आहे. सगळं काही पॉझिटिव्ह होणार आहे. व्यवसायाच्या जोरावर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मिळवणार आहेत. जर स्त्री असेल तर पुरुष पार्टनर मिळू शकतात आणि पुरुष असेल तर स्त्री पार्टनर तुम्हाला मिळेल. आणि तेही असे मिळतील की योग्य असतील. जर तुम्ही कुणी पार्टनर शोधत असाल, बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर शोधत असाल तर मिळेल, ह्या महिन्याला मिळू शकेल. आणि त्यातल्या त्यात एंजल्स तुमच्या सोबत असणार आहेत, युनिव्हर्स तुमच्या सोबत असणार आहे ह्या महिन्याला. सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह होतील, पॉझिटिव्ह घडतील. सो डोंट टेक टेन्शन. टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. सगळ्या काही गोष्टी छान होतील. आता आपण पारिवारिक गोष्टी बघून घेऊ. परिवारासाठी हा महिना छान असणार असं आहे. सेलिब्रेशनचा असणार आहे. जर तुम्ही घरामध्ये कुणाचं लग्न ठरवणार असाल किंवा कुठला प्रोग्राम करायचा असेल, त्याची जी तयारी तुम्ही अगोदरपासून करत होते ती तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता योग्य वेळ आहे की तुम्ही ते अचीव कराल. कुठलीही गोष्ट अचीव करण्याचा प्रयत्न करणार की जे काही मिळवायचं होतं. परिवाराला सोबत घेऊन तुम्हाला जर काही प्रॉपर्टी हवी असेल तर ती प्रॉपर्टी ही तुमच्या नावावर होईल. तुम्ही स्वतः घ्याल किंवा पूर्वापारची जी काही प्रॉपर्टी असेल तीही तुमच्या नावावर होण्याची शक्यता आहे. सगळ्या काही गोष्टी छान होतील, छान आहेत, छान होणार आहे ह्या महिन्यामध्ये. विशेष म्हणजे फक्त तुम्हाला डिटर्मिन राहायचं आहे. शांततेत सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत. शांततेत निर्णय घ्यायचे आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन निर्णय घ्यायचे आहेत. सगळ्यांना एकत्र करून निर्णय घ्यायचे आहेत. सगळंच काही सक्सेस होईल. युनिव्हर्स तुमच्या ह्या महिन्याला सोबत आहे. मला वाटतं धनुराशीसाठी युनिव्हर्सचे खूप आशीर्वाद आहे ह्या महिन्यामध्ये. सो आता आपण लव कपल असतील किंवा पार्टनर असतील त्यांच्यासाठी बघून घेऊ. येस, इट्स अ व्हेरी गुड मंथ. रिअली सांगते, छान महिना आहे तुमच्यासाठी. सगळ्या काही गोष्टी मिळतील. लाईक तुम्ही एकमेकांचे असं बिहेव कराल की लाईक मदर. म्हणजे जेंट्स असो या लेडीज असो, तुम्ही तुमच्या पार्टनरची खूप काळजी घेणार आहात आणि तुमचा पार्टनरही तुमची तेवढीच काळजी घेणार आहे. असं नाही की फक्त तुम्हीच घेणार आहेत. सगळ्या काही गोष्टी दोघंकडनं राहणार आहेत. स्टेबल राहणार आहेत. सगळंच काही छान छान होणार आहे. छान
म्हणजे तुमचं जे प्रेमाचा अंकुर होता तो फुलणार आहे आता. सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह होतील आणि लॉंग टर्मसाठी होतील. विशेष म्हणजे असं नाही की काही दिवसांसाठी. फक्त एक आहे की तुम्हाला मंत्र चॅन्टिंग करत राहायचे आहे. तुम्ही ज्या ज्या इष्टदेवतेला मानत असाल किंवा कुलदेवीला, मी तर म्हणेल की कुलदेवता आणि कुलदेवीला उपासना करा. सगळ्यात मोठी गोष्ट असते कुलदेवीची आणि कुलदेवतेची उपासना करणं. उपासना करा, सगळंच काही बेस्ट होईल. युनिवर्स तुमच्या सोबत आहे. आता आपण हेल्थ विषयी जाणून घेऊया की हेल्थ कशी राहील. हेल्थमध्ये थोडंसं अप्स अँड डाऊन असू शकतात. म्हणजे जर तुम्ही अतिदगदग करत असाल तर तेवढे तुम्ही थकणारही. पण मग म्हणजे दगदगही तुम्ही चांगल्याच गोष्टींसाठी करणार आहात. पण मग असं नाही की ते कंटिन्यू असणार आहे. असं नाही की ते कंटिन्यू तुम्हाला त्रासदायक असेल वगैरे म्हणून. असं नाहीये. म्हणजे वातावरण जे बदलतंय ना, त्या वातावरणा बदलाचा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. कधी कधी वातावरण राहिल्यामुळे कधी खूप ऊन पडतं तर कधी खूप गारवा असतो. तर ह्या अशा काही वातावरणाचा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. पण मग असा प्रॉब्लेम नाही होणार की तो गंभीर स्वरूपाचा राहील. तो नॉर्मलच राहणार आहे. ओव्हरऑल हा महिना बघून घेऊ आपण की ओव्हरऑल हा महिना इन्फिनिटीचा महिना आहे. ओव्हरऑल हा महिना मी अगोदर पण सांगितलं ना की धनुराशीवर जणू काही युनिव्हर्सचा आशीर्वाद ह्या महिन्यामध्ये आहे. तर धनुराशीसाठी सगळ्याच काही गोष्टी बेस्ट होणार आहेत ह्या महिन्याला. सगळ्याच काही गोष्टी तुम्ही अचीव करणार आहे. जे जे तुम्हाला हवं होतं ना, जसं मी अगोदरही सांगितलं बिझनेसवाल्यांसाठी पण की एकाचे 2 होतील. जॉबवाल्यांसाठी तुम्हाला स्टेबिलिटीचा महिना आहे. परिवारासाठी सेलिब्रेशनचा महिना आहे. सगळ्याच काही गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. सो ओव्हरऑल महिना हा इन्फिनिटीचा आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत ना, त्या कायमस्वरूपीच्या असणार आहेत. असं नाही की तात्पुरता. सगळ्याच काही गोष्टी बेस्ट होतील. सो रीडिंग आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.